या सगळ्या मंत्रीमुळे सगळ्यात बिंदास मंत्री कोण आहे? गणेश नाईक. माझा चेहरा कधी कोणी टेन्शन दे बघितलंय? सकाळ असू दुपार संध्याकाळ नो प्रॉब्लेम. कारण ही टेम्पररी पद असतं, अलवावरचं पाणी आहे. आमदारकी नामदारकी हे आज आहे आणि उद्या नाही. पण तुम्ही आम्ही जी माणुसकी कमवली ती कोणी आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. ती तुमची आमची स्वतःची असते. त्या गोष्टीला कोणी चोरू शकत नाही, हिरावून घेऊ शकत नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, कपिल पाटील राजकारणाच्या कुठल्या शिट्टीदार असेल ते मला नाही माहिती, पण कपिल पाटीलला पूर्ण ताकद देण्याचं काम गणेश नाईक करणार आहे. आणि गणेश नाईक की ताकद ही कपिला माहिती आहे. जे मनात आणले ते कधीच राहणार नाही. म्हणजे अहंकार नाहीये, विनम्रता सांगतो. कारण दृढ निश्चय. शारीरिक शक्तीपेक्षा मानसिक शक्ती फार महत्वाची असते. आणि मानसिक शक्तीला पावित्र्य येतं शुद्ध मनातून. आपल्या आयुष्यात स्वप्नात सुद्धा दुसऱ्याच्या वाईटाचा आपण विचार करत नाही. मी कपिलला एक सांगितले, कधी तुला जे माणसं आवडत नाही त्याचा नावाचा उल्लेख नाही करायचा. मी परंतु माझ्या मनात जी गोष्ट होती ती पुरी होती. आणि मी आपल्या गावठी हेकड बोलतो, हेकड काय बोलतो, हेकड त्याला हेकडी, त्याला जिद्दी म्हणतात. त्याला जिद्दी एक खोर आपल्या गावठी भाषेत होतं, हट्टी एक. आणि कपिलला ज्या वेळेला जिल्हा परिषदचा सभापती बनवलं त्याला बऱ्याच लोकांची इच्छा नव्हती. आणि फार मोठे मोठे या ठाणे जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांचा प्रभाव होता अशी लोक होते ना कपिल. तर मी जरा सांगितलं, तुमचं काम तुम्ही करा, आमचं काम आम्ही करतो. आणि त्यावेळेला कपिलला जिल्हा परिषदचा सभापती बनवलाच. कपिलला जिल्हा परिषदचा अध्यक्ष त्यावेळेला सुद्धा भल्या भल्या लोकांचं करत होतं. म्हणजे ते किती आता नाव सांगितलं तुम्ही सांगाल का त्याला आग लावली. तशा आग आगीला आम्ही घाबरत नाही. पालकमंत्री पदाच्या फार वादविवाद होतात महाराष्ट्रामध्ये. पालकमंत्री पद या नावाखाली इतका बोंब आहे की या ठाणे जिल्ह्याचा मी 3दा पालकमंत्री होतो, इन्क्लुडिंग पालघर. म्हणजे त्या पालकमंत्री पदाचं कौतुक, मंत्री पदाचं कौतुक मला नाही. कधी कधी असं लोक म्हणतात नामी काफी आहे. काय बोलतो? नामी काफी आहे. आमदारकी असो नामदारकी असो त्याची कोणाला गरज नाही. ज्यांचे हात स्वच्छ आहे, ज्यांचं मन स्वच्छ आहे, ते कुठल्याही परिस्थितीची झुंज देऊ शकतात आणि जिंकू शकतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.